नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोग तज्ञ. आपण आज जाणून घेणार आहे की नेब्युलायर मशीनचा वापर कधी केला पाहिजे. नेब्युलायर मशीनचा वापर आजकाल पॅरेंट्स सर्रास करतात. बाळाला थोडी जरी सर्दी झाली, थोडा जरी ताप आला, थोडा हलकासा जरी खोकला असला, तरी नेब्युलायर मशीनमध्ये डॉक्टरांनी पूर्वी दिलेल्या औषधं आणून त्याच्यामध्ये औषधं टाकून वाफ द्यायला चालू करतात. पण हे फार आणि सर्रास चुकीची प्रॅक्टिस ही आहे. कारण की नेब्युलायर मशीनची वाफ फक्त अतितीव्र प्रकारच्या खोकल्याला किंवा ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, ज्यांना बालदमा आहे किंवा दमा आहे, क्रूप आहे, ब्रॉन्क्युलायटिस आहे किंवा श्वसनाचा रिलेटेड दम लागण्याचा त्रास होतो, अशा मुलांना आपण हेच खोकल्याचे सिरपमधले औषधं नेब्युलायर मशीन टाकून लगेच श्वसनाद्वारे देतो, जेणेकरून त्यांच्या लंग्समध्ये जाऊन त्याचा इफेक्ट येईल. पण पॅरेंट्स नुसती जरी सर्दी झाली तर असं नेब्युलायर मशीनमध्ये औषध देणं हे फार चुकीचं आहे. तर आपल्या बाळाला अतितीव्र प्रकारचा खोकला असला, दम लागत असला, त्याला पॅराक्झोमल किंवा बाउट्स ऑफ खोकला येत असेल, त्याला उबळ येऊन खोकला येऊन उलटी होत असेल, त्याची नाईट स्लीप डिस्टर्ब होत असेल, तर अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नेब्युलायर मशीनचा वापर केला पाहिजे. साध्या सर्दी खोकल्याला नेब्युलायर मशीनचा वापर नाही केला पाहिजे.